14,000 रुग्णांच्या पोटात बनावट औषधं. सरकारी रुग्णालयातच बनावट औषधं. संभाजीनगरमध्ये बनावट गोळ्यांचा गोरखधंदा उघड. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात बनावट औषधांच्या वाटपाचा सुळसुळाट आहे. त्यातच आता व्हायरल इन्फेक्शनसह विविध संसर्गजन्य आजारांसाठी तब्बल 14,872 रुग्णांना बनावट गोळ्या देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र या गोळ्या कुठल्या खासगी हॉस्पिटलमध्ये नाहीत, तर नामांकित असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातून देण्यात आल्या आहेत. व्हायरल इन्फेक्शनसाठी देण्यात येत असलेल्या क्युरेक्सिम 200 या गोळ्या बनावट असल्याचा अहवाल अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आणि घाटी रुग्णालयातील गोरखधंदा उघड झालाय. धाराशिव जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मॉक्सिमॉट 250 या औषधाचा नमुना शासकीय विश्लेषक यांनी बनावट घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून घेतलेला नमुना क्युरेक्सिम 200 हा देखील बनावट घोषित झालेला आहे. या दोन्ही औषधाबाबत पुढील तपास सुरू असून शिल्लक असलेला जो साठा आहे तो जप्त करण्याची कारवाई घेऊन त्याच्यानंतर FIR दाखल करण्यात येत आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं 15 मार्चला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातून क्युरेक्सिम 200 या औषधांचा नमुना तपासणीसाठी नेला होता. मात्र तब्बल 9 महिन्यानंतर ही औषधं बनावट आढळली आहे. मात्र यापूर्वीच 10 डिसेंबरला 33 प्रकारची औषधं बनावट आढळून आल्यानं घाटी हॉस्पिटलनं त्यांचा वापर थांबवलाय. मात्र आता या अहवालानंतर क्युरेक्सिम 200 सह अनेक औषधं अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केली आहेत. आतापर्यंत नागपूर, बीड, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यात बनावट औषधांचा गोरखधंदा उघड झालाय. त्यात आता संभाजीनगरमध्ये 14,872 रुग्णांना बनावट औषधं देण्यात आल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं हा गोरखधंदा उघड झाला असला तरी ज्या रुग्णांना जे बनावट औषध देण्यात आलंय त्या रुग्णांच्या प्रकृतीवर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी कोणाची असा सवाल निर्माण झालाय. त्यामुळे बनावट औषधांचा रॅकेट उद्ध्वस्त करून सामान्यांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.